नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आहे का वसंता काकी? तुम्ही काऊन अशा बसला? कोणी मेल्यावानी? पण घरी मदत झाली का कोणाची? 2 दिन सरळ ठेवा. कायले आली गे सदै सदै मावल्या घरी येऊन धसत मा पोरीच्या लग्नापासूनचा पैसा फेडणं नाही होऊन राहिला. माशी कसा कसा जीव लागते, राहतो का मरतो. अहो काकी माया का सांगू तुले, मस्त ढुंगणाखाली अंधार आहे माय. पुरे भांडे गहाण आहे. हे जर मी 2 दिवसात सोडवले नाही का पुरे पचित आहे मग ते. अगे पचू नको देऊ भांडे, पागल आहे का? एखादा गट मट उचल, फेडून दे पुरं. अहो काकी गट नाही भेटत मले. कोणी उडीत टाकलं, कोणी डिफॉल्टर मध्ये टाकलं आणि वरून 6-6 गट अंगावर आहे पहिले. का उचल म्हणतो तू? कोणी दिन तर उचलन ना. खरं म्हणते बाई, चटणी भाकर खाव पण कोणापासचा पैसा नाही घ्याव. आणि लोकांचा पैसा घेतला ना बाई तर चटणी भाकर खाणं मुश्किल होते. आपल्याच घरी आपली सोय नाही लागत. पावाने तेलानं लागते. जाऊ दे बाई, जीव हाय तर फेडणं होईनच न. तसंही काय मेल्यावरती मागायला थोडी येणार आहे भोकाडे. का कोणाचं टेन्शन घ्यावं, कर्ज उचलावं आणखी न रोजचं हेत लाव. टेन्शन नाही घ्यावं. पण चावलं सारं बरोबर आहे, पण का करतं आता? मी म्हणलं पेरणं पाणी होऊन जाईन तर कसं कापूस मापूस येईन तर कर्ज नीलकरण. आता पेराले पैसे नाही मावल्याजवळ. अहो काकी एक काम कर, सिलेंडर विकून टाक ना, मनभर काड्या आणून घे. आणि त्या काळ्यामध्ये तुला झोपून देतो, धडका लावून देतो खालून चांगला थंडण. जा बरं तू आपल्या घरी. टावल्या पैशावर कर्ज झालं मावर. नालबाई स्वतः ढुंगणार बेसन मी घेऊन घेतली हाय आणि मला सांगते इथं मावल्या अंगावर मास नाही राहिलं. आणि तुम्ही रचराचं कर्ज घेता हे पलताई आणि तशी खाणं नाही होत एक घास. माहित नाही बाबा कशा झोपायचे तुम्हाला. आम्हाला निवडं असल्यासारख्या झोपा नाही येत. बुचू बुचू कर्ज कर बापा, जसं पटते तसं कर तू. कायले फोन कापतो गे? कोणाचा व्हायचा उचलून घे ना. अहो काकी तिच्याच फोन आहे कर्जवालीच्या. मेली का मी? जिती छावणं देईनच कधी ना कधी. तिला कालच म्हटलं मी उद्या देतो म्हणून. आता ते 2-4 दिवस थांबू नाही शकत का? म्हणजे उद्याच होईन का सारं? आणि माझ्याकडे पैसे येईन मी माझ्या कामाचे तर सारे काही इशा मड्यातच घालणार आहे का? घरी लागत नाही किराणा आहे तर थोडस काही. मला मावलं बी पाहायला लागते. अपरली पायवर केवढी वाढून गेली आहे. सारे का व्याजेवालीचेच घर भरू का मी? त्यासाठी पैदा झाली. ते सारं बरोबर आहे बाई, पण लोकांचा पैसा घेतला तर द्यायचं लागणच ना मा. आज नाही उद्या देणं हायच, देऊन टाक. अहो दिन खाऊन थोडी राहिली मी तिचा पैसा, पचवून थोडी राहिली. फक्त माय थांबती नाही थोशी. एवढे फोन मा नवराही मला नाही करत काकी जेवढी हे करते. एवढे कर्जवाल्याचे फोन येते बाई, उचलून बोलून घे. मावली तर छातीत धडधड होते. बोलून घेणं का म्हणते तर. तू बोलता का? लावून देऊ का तुले फोन? तू बोल मा वाटायची मग. एक धाक पडून गेला त्या बाईच्या, जगू नाही देत. हट मावल्या मागं नको लावते गिराण. एका रंगाच्या शिव्या देते ते खालून वरतवरी. म्हणून तर काकी मी तिला फोन नाही लावत. की बाळाला आधी मी नाही उचलत. क्यों दाता खुटी गैस से पैसा ली, आप फोन नहीं उठा रही. चूतिया समझ रही क्या मेरे को? यहाँ पे आके माईजन की हेपल टेपल कर रही चौधरी पुलाव. पैसा लेते टाइम 10 बार फोन करती है ना. अब मैं फोन लगा रही तो फोन नहीं उठा रही मेरा. फोनच तर नाही आला वो बाई. सायलेंट वर आहे वाटते मोबाईल. ऐसा रुक जा, लगा के देखती. आप घुसाओ के ये फोन तेरे मुंह में. आप खोखली पुलाव ज्यादा झूठ बोलना सीख गई क्या तू? दिखाओ तेरे को अक्कड़. ज्यादा अक्कड़ नहीं मारना मेरे से. अहो बाई ह्या सुनता काकून सायलेंट वरून खोलला असो ना माय. मी कायले बोलू गे? माझ्यावर डब्बी आहे लहानची. मला एवढा मोठा मोबाईल नाही समजत. गवस्त तरी का मले त्याच्यातले आकडे बी नाही दिसत. कब दे रही पैसा? ज्यादा नाटक मत हेप ले. जल्दी बता. बैग के साथ होना पूरा रगड़ा.
देतो ना जी. चालली का मी कुठं पडून का दुसरा नवरा करून राहिली तसा आहे तुझ्या नजरे पुढं. पढ़ून मेरे धाक से तो घर में नहीं रहती. अच्छा हुआ वो निर्मला बाई को मैंने पूछी कहाँ गई करके. वो बता रही थी कि सुनता बाई के घर में जाके धसी है ना. यहाँ पे आके तू बाता हे पल रही. अमाय निर्मला तर मुखी आहे व. मी जेव्हा बोलतो तुझ्या संग काहीच नाही बोलत माझ्या संग. हो मी बी 10 वेळा आवाज देतो, हा? बोलतच नाही. आपल्या दोन्हीच राहते बिचारी. नाही तर काय हिच्या संग माहित नाही कुठून बोलली थे. बोलती नहीं पर मेरे को काम का बराबर बताती वो निर्मला बाई. उसका और मेरा अच्छा बॉन्ड है. वो काम की चीजें बराबर मेरे को इशारे में बताती है. समझे ना तुम. हो का. आम्ही पाहुणे तो कशी इशारे करू. बता मेरा पैसा कब दे रही तो. बता जल्दी कब दे रही मेरा पैसा. पागल समझ रही क्या तू. वहाँ पे जा रही है पूछने उसको. मैं यहाँ पे क्या झक मारा नहीं है तेरे साथ. तेरे को पूछ रही ना तब से बाई बाई कर रही. समझ में नहीं आ रहा. बहुत सारी सिंगी अच्छी से बात करती. तुम लोगों को समझ में नहीं आता. कोड गेला गे काकी. कुठून काढून येतं का. अहो बाई मला साहेब तुझ्यापेक्षा घाई पैसे द्यावाची. वर्षभरापासून व्याज देऊन राहिली माय. मी तुझ्या मुद्दल पर्यंत पोहोचूनच नाही राहिली एकटं. अगे माय अशा तर गड्ड्यात चालली नसेल गे तू. हो ना बाई पाय ना. काय लिहून तर तिच्या पाठची नसून झपत तर नाही करा व्यवहार. तू देता का मग. तू देतो काय असं चांगला वाटते का आता. धुमणार आता खाऊन राहिली रप्पर रप्पर रप्पर. कोणाची घ्याव बी नाही ना ऐकाव बी नाही. हाँ ऐसा कैसा गड्ढे में जाएंगी. आओ तू गड्ढे में जाके मरेंगी ना. तेरा कंकाल उखाड़ के लाऊंगी. पैसा तो तेरे को भर के देना पड़ेगा. देतो बाई तुझे पैसे देतो. मी गहाण देईन पण तुझे पैसे ताजवळ भेटून जाईन. तू टेन्शन नको घेऊ. उगाच तिचा हात नाही फिरून राहिला बाई. देते थे पुरे पैसे. काकी तू पीछे बैठ के उसका मेरे को गुनगान मत बता. मेरे को सब पता है. हाँ खाने पे कैसा हाथ फेरता हो तुम लोगों का. बराबर गाड़ते ना चांगला अच्छा निगलते ना. हाँ उस दिन फ्रिज ली तूने. स्टेटस कैसे लगा था. भाई न्यू फ्रिज. लोगों का पैसा नहीं देना होता तुमसे. बाय होतीस का बॉटम व्हॉट्सअपवर. आता ओनली मी करून ठेवा लागेल. झपटा नहीं तो लेती काय को तू लप्पस भाई. हाँ तूने वो फ्रिज ली ना. तेरे घर से उठाती ना ब्याज डालती. मेरा पैसा निकालती मैं. समझी क्या ब्याज का. अव नाही व शिलाबाई अशी नको करू. मला लहान लहान लेकर हा लेकरासाठी तर घेतली हो माय फ्रीज. दर लोकांच्या दारात जाय ते थंड पाण्यासाठी. कोणी दे नाही त्याईले. तू बी अशीच करशील तर कसं होईल. आणि लोक एवढं मादर चोध आहे. मा लेकर जर डाक्टर उभे झाले काही हाड करे. कुत्रे होय का ते. हे सोड बाई. मला व्यवहार चांगला आहे. मी काही हिच्यासारखी लफा खाऊ नाही. मला 50,000ची मदत करतं का. किती पर्सेंट घेशील. मैं क्या भाई मैं 20% से देती. 10% में गरीबों में बांटती. 10% मैं रखती. क्योंकि मेरे को किसी का स्थिति शराब होना नहीं. और कैसा तुम जैसे गौर गरीब को पैसा दे दो ब्याज का. और तुम हमको स्थिति शराब करते तो वो पैसा फलता नहीं ब्याज का. इसलिए दान धर्म जरूरी है जिंदगी में मेरे. आमच्या तर फलनच राहिला हो बाई. तुम्ही पाहणं कशा अंगी उंगी होऊन गेलंय. आम्ही चाललो वारत व्याज देणारी लोक. अंगावर मास नाही बाई. सीधी राहणं सीधी राहणं. अहो येणे मारणं व. माझी उधर दाखवती एक तर. मैं आती क्या तुम्हारे घर में कि मेरे पास का पैसा लो. तुमको जरूरत रहती. तुम मेरे घर में 10 बार चक्रा मारने को आते. देवनाजी भीख मंगी. हे सोड बाई. पण 20% नाही परवडत नाही आमच्यासारख्याले. नहीं परवड़त तो मत लो. सांगना सीधा. मेरे को भी नहीं परवड़ता. मेरा भी कुछ हराम का पैसा नहीं है भाई. मैं भी पहले 2 रुपए रोजी से काम को जाती थी. लोगों की ईटा दवारती थी. बर्तन मांजती थी. ऐसा धीरा धीरा जमा के मैंने समंदर तैयार किया अपना. तब जाके आज मैं लोगों को ब्याज का पैसा देती. मेरा भी मेहनत का फुकट का नहीं है भाई. मेरे को भी पुराना चाहिए. पैसा लेते टाइम तुम बराबर रोना रोते एका रांगे का. और देते टाइम बापा ऐसे मेरे छाती पे आते. ये देख कैसे अभी गर्रा रही है. क्या पूरा था वो हमको भी. आपण यायचे क्यू घ्या. आमचा जीव घ्यायला दवडते भोसड सिंग्या. हो बरोबर आहे बाई. कसं आहे भाई. आपण घेतले तर जल्दी जल्दी वापस कर देना चाहिए. कैसे बाकी के लोगों को भी देना पड़ता मेरे को. हो बाई अगदी बरोबर. हाँ का बराबर कब देती पैसा. सुअर के जैसा मुंह मत बना. जल्दी बता तारीख. टाइम नहीं मेरे पास जाना है. मेरे को दूसरे के घरों में भी वसूली करने है. हा देतो बाई देतो. पुढल्या महिन्यात 34 तारखेला देऊन देईन मी तुले पैसे. तुझ्या हाती देऊन देईन. 34 पेपर खोटी महीना चूतिया समझ रही क्या हो मेरे को. 34 तारीख तेरे अब्बा ने लिखी थी क्या कैलेंडर को. ऐसा ब्याज का धंधा नहीं करती मैं. समझी क्या. सांग पाटला कुठं लावू अंगठा. तेरे जैसे कैसे मानी पे खिलाती मैं. अहो बाई अगले हफ्ते दे देती मैं तेरे को तेरा पैसा बैच के साथ. ठीक है. अगले हफ्ते नहीं. मेरे को कल बोला ना. कलच पैसा होना मेरे को. अगे राहिली असते तर तुला तोंडावर मारून फेकली असती इथंच. एवढी बोलून असते दिली तुले. तर जेव्हाची बोलूनच राहिली मला. हो नाही तर का पटपट लावून टाकली सकाळपासूनची डेंग डेंग.
आता त्यासाठी काय उघडी पडणार आहे मी? मुझे कल ही पैसे होना, तूने बोला था मैं कल दूंगी. अगर तूने कल पैसे नहीं दिए तो मैं 20 का 40 कर दूंगी, ब्याज का भी ब्याज लूंगी. मध्ये खाऊन टाकणार घरी. हो ना बाई, सोनं गहाण आहे, गाडी गहाण आहे, घर गहाण आहे, बैल गहाण आहे, नवरे गहाण ठेवतात तुझ्यासाठी. बाप सही. तो तू क्यों नहीं रहती गाँव लोगों के पास? इतना सब तो रख दी तूने. तू क्या गाँव में हिंडती? बता होगा तो कोई गहन रखने वाला मेरे को, बता. रहती उसके साथ. ऐसा मुंह खोलूंगी ना नागोरी बाई, ज्यादा तोंड को झोमे मत. आखरी वेळेस बाई, आता तुझ्याजवळून पैसे नाही घेणार मी. एक इज्जतदार बाई हाव, स्वाभिमानी हाव आणि इमानदार बी. आता माशीन बोलणं सहन नाही होत तुझ्यावालं. अंगाच्या वर बोलतो लय तू. इज्जत कर, स्वाभिमानी औरत है तू, इसलिए लोगों का पैसा लेके दूसरों के घरों में धसती क्या हो तू? नाल बाई लप्पस औरत, फोन बंद करके रखती ना, मेरे को सिखा रही स्वाभिमानी मद्द बुद्धी. तू टेन्शन नको घेऊ बाई. तुझे पैसे तुला देऊन दे मी पुढल्या हप्त्यात. मी नीला होईन चौकात, पण भेटून देईन तुला ते पैसे. ठीक है, तूने क्या पैसे नहीं दिए ना तो तेरा देख पूरा बोटा बोटा कर डालूंगी, समझी क्या तू? चेहरा भोड़ा न लफड़े सोड़ा. मेरे को नहीं बताना सब, ये सब जानती मैं कौन औरत कैसी है तो. कायची आवाज आहे सुनीताबाई? लोक म्हणत आहे तुझ्या घरी झगडा झाला बा म्हणून. कायची आवाज चालू आहे? काही नाही बाई, थोडीशी आमची बीसीची नाही का गोष्ट सुरू होती, म्हणून थोडीशी बायांची कचकच सुरू आहे. काही कचकच नाही हो बाईनं, व्याजानं पैसे घेतले आणि वापर त्याची वाकर फाटून राहिली. इथं सांगून राहिली. आणि हे बाई एवढी मोठी येऊन बसली, इले मी चांगल्याला पैसे मागून राहिली, मला त्याची फाटून राहिली. ह्या इले लफस बाईने पैसे दिला आणि इथं येऊन बोलून राहिली, मारपीट करून राहिली. इले लाज नाही वाटत. हा, तर तसं किती पर्सेंट न देते हे बाई? 20% म्हणते बापा. बापा बापा, 20%? त्याच्या परत तू अण्णाभाऊ परवडला तो 5% न देते फक्त. हो ना बाई, हिच्या जवळचे नाही परवडत. लता खाचे धंदे आहे, निवड थांबत नाही हे. होगे फिर वही जाके क्यों नहीं घुसी पहले बगल चाटी. मेरे पास क्यों आई थी तब? अब आना बरा तू. इतने लोगों के साथ मैंने ब्याज का धंधा की, पर तेरी जैसी बाई नहीं मिली मेरे को. तू कोणता आपल्या मेहनतीचा पैसा देता गे? लोकांच्या छातीवर बसून तर मागतं पैसा आणि देतात लोकायले वाटतं. देवा घरी जागा नाही भेटणार तुले, कुत्र नाही मुतणार टावर, समजली का? आणि जसे का मेल्यावर लिहूनच देशील का पैसे पुरी व्याजाचे? आवर डुक्कर का गू खाई भड़वी. अब मुंह फूटा क्या तेरे को? जब जरूरत थी तब किसी ने तो दिया नहीं. तू तो गई थी अपने खानदान के पास, एक तो नहीं मुता तेरे हाथ पे. मेरे को मत सिखाइए. और अब इसने बताया अन्ना गन्ना चुसा हुआ गन्ना दिख रहा है क्या तेरे को? तू क्या मेरे को सीटी शराब करती हो? वो मैं तेरे को ऐसा शराब देती, तू अगले जन्म में लानिया पैदा होंगी, दर दर की ठोकरे खाएंगी भोसड़ी. कुचर पैदा होंगी तू. ओय रेश्मा, मी का म्हणतो बस खाली. मला जमून देतं का अण्णाभाऊ 5% न? ह्या गायांजवळचे घेईन ना, कच्चं खाईन हे मले. बबलीले तर बरोबर मारून घेतलं, एका रट्ट्यात मला जीव घेऊन टाकत बाई. मालूक लूक जीव हाय, तू जमून दे ना. हा ना काकू, मी जमून देतो. माझ्या अण्णाभाऊ सोबत खूप चांगले संबंध आहे. मी का म्हणतो, मावला ह्या बबली सारखा लफस व्यवहार नाही आहे. मी हप्त्याचं व्याज बरोबर देईन आणि भाव नाही एखाद वेळा होऊन गेलं गलती तर हिच्यासारखं अंगावर तर नाही ना थो. मला भेव लागते बाई, मा व्यवहार तसा चांगला आहे, पण हिच्यासारखं दर घरावर नाही आला पाहिजे, अंगावर बी नाही आला पाहिजे. नाही, ते अंगावर नाही येत, तू फक्त माझ्या अंगावर येते. काऊन की गॅरेंटर मी आहो, तर तू तिसऱ्या व्यक्तीला नाही पकडत. तू जो बिचातला आहे ना तिलाच पकडते, जसं मला. हो का बाई, दे बरं नंबर त्याचा, मी मारतो फोन. नाही, नंबर नाही देत मी त्यांच्या. ते ना खूप कामात राहते न, तो हलका पुतला माणूस नाही आहे ह्या चोल्लर बाई वाणी. त्यांचे व्यवहार खूप लंबे लंबे आहे. पण तू कमिशन तर नाही खाशील ना? तिकून 2% आणशील, इकडे 5% खाशील. एक तर नंबर बी नाही देत, बोलचाल बी नाही. अरे काकू, तसं नाही. त्यांचे खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्हाला भरोसा नाही आहे ना, तर मी त्यांना घरी आणतो, पण फोन नको त्यांना. नको बापा, घरी नको आणू मावल्या. मैचं जेवढं चांगलं नाही आहे, सकीनं बोलते. सप लावून त्याच्यासोबत छान सोबत मी का बोलीन काढम किडम. हा, बरं, नाही आणत मी तसं. तुम्ही 50 सांगितले ना, 5% न. हो बाई, पण त्याला सांगून देजो, मागं पुढे मावल्या घरी नको येजो. मला भेव लागते एकटं मावल्याचं बेवडं असं हाय. मी त्याच्या लपून व्यवहार करतो. भाव नाही होऊन गेले एखाद वेळा तर घरी नाही याचं म्हणा दर्द. अहो काकी, तू कोणाचाच घरी नाही जात, तो फक्त मावल्या घरी येते. मी त्याला गिराईक पाहून देतो न, तू मला अर्ध्या रात्री कामी येते. घरोबा आहे आमचा. अमाय,
अर्ध्या रात्री काय अन्न उन्हाळे घरात भरत गे कोणतं काम पडतं तुला त्याच्यासोबत हलकट बाई नुसतं माणसाचा छंद आहे तिले बिघडवते सुद्धा का ती हे बाजू. अहो तू चूप राह ना भुईमुंगाची सेंग. मला हलकट म्हणतात आली मोठी हलकट म्हणाले. अहो काकी तसं नाही आहे. नवरा घरी नाही राहत 6-6 महिने ड्युटीवरून काही येत नाही तर त्यांनाच मला सांगितलं जर कोणतं बी काम पडलं तर अण्णा भाऊकडे सांगून द्यायचं ते येऊन जाते. इमारी बिमारी हात बोट पैसा पाणी सगळं पुरून देते अण्णा भाऊ. हो मा बाई मग तावल्याकडून व्याजगीन घेते का तो हा ते आपल्याला देते ना तर त्यांना पण काही रिटर्न मध्ये देणार आहेच. छी हे छिछू नको करू. मावल्या घरी एक टाइमचे जेवते ते दही भात जेवते ते माझ्या घरी एक टाइमचा. मी कोणाच्या अंगावर नाही ठेवत समजली का तू. पोचण्यास घेऊन गे त्याला एक टाइम केले 3 टाइम देत जा खाले. थू. लवलीची बाल टेपरी महिना. हा तुझ्यासोबत बोलत आहो का मी काकी सोबत बोलत आहो ना. मला काकी सोबत बोलू दे तू बिच्च्यात बोलू नको. मला देशील का 10,000 अन्नापासून मी लागून 3 टाइम जेवायला देईन त्याले. हे फक्त माझ्या हातच्या खाते माझ्या हातच्या आवडते त्यांना ना माझ्या हातच्या मावरा पडलाय त्यांना दुसऱ्याच्या हातच्या नाही खात ते. हो जसं काय मी डुंगणात बोट टाकून खलबला करतो ना पोया टाकतो. छी दलिद्दर वाहनाचे. कोणता अण्णा होय गे लबरीचा बाल मावल्या एरियातून धंदा करून राहिला माय गिराईक बिघडून राहिला शेमनीचा बाल. आणि तू हे धंदे बंद कर समजले का. इच्छे गिराईक तिथं लावणार नाही तर आडवी कापीन तुला बिचातून. आणि तू अण्णापासून पैसे घे ना मावले पैसे दे. जगदम गोष्ट चालू झाली. हा अण्णा अशा लप्पस बाईला पैसे नाही देत कधी. ते ना पूर्ण व्यवहार माझ्या हातून करते मला माहित आहे सगळं. तू बी तर तशीच आहे गे चेहरा भोडा ना लफडी सोडा. तुला देते थो ना मला काऊन नाही देणार मी बाईची जात आहो ना. कोणत्या बी बाईले पैसे नाही देत तो. हा चांगली पाहिजे सुंदर आणि तो तुझ्यासारखा कुचकर माल नाही उचलत डिफॉल्टर. काऊन घे मदत करतात आपले भोक बुजून घे ना पहिले. मी मागून राहिली मला मागू दे तावल्या पण मला नाही देणार तो अण्णा. आपलं पाहिलं पहिले जिथं तिथं गड्डेच करून घ्या. एक तर माझं बोलणं नाही होऊन राहिलं. तेव्हा अन्नाचा नंबर मला हे इच्छा नाही पटून राहिला आहे पुरे देतो पार करू. दे क्लिअर करून होणार का लेडगरा असं छातीवर दर्द बरं आहे का. आवाज जाणं घे नुसते काडे होट करून घेतले बिड्या फुकत तिथं जाऊन. हा पहिले तारपिंना आपले होट घासून घे मग मागजो अन्नाचा नंबर. काऊन अन्नावर फक्त तुझ्याच हक्का आहे का लवर असन तू येतो. आवाज चोटले असे झोटे बागबीन गाणी तू ये समजली का. तिचे लफडे काढशील तर पहिले पैसे मत मावले आम्हाला जायचं आहे. थांब ना अण्णा सांग सेटिंग लावून राहिली आहे ना तुमच्यासाठी. अण्णा फक्त माझा आहे तुमच्यासाठी नाही आहे तो अवेलेबल. ओके भारीत गेलं सारं मला मावले पैसे लागत नाही इथं मर्डर होऊन जाईल एका नाचला पडाल. चाल द्या एका डोक्यात कोयता घालून समजली का. काकी 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 अहो, काकी कुठं काय काय भोकात जाऊ दे.